श्री मारुती मंदिराच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 12 शिवसेना उभाटा गटाच्या प्रचारास सुरुवात. सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 12 मधील मुनीम कॉलनी येथील हनुमान मंदिरात पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश रणखांबे, तांबोळी, जाहेदा परवीन, हमीद प्राप्ती विकास राजापुरे व अर्जुन संतोष गुजर यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी मुनीम कॉलनी येथील नागरिकांची संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. यावेळी उमेदवारासमवेत पॅनल प्रमुख संतोष गुजर, रामा गुजर समवेत प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मुनीम कॉलनी या ठिकाणी आमच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. त्या निमित्तानं आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी आहोत. आमचे जे पॅनल प्रमुख आहेत संतोष मामा गुजर यांच्या नेतृत्वाखाली आणि रामा मामांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. माझ्यासोबत सन्मान्य नगरसेवक सलीमबाई आहेत, माझे सहकारी विकास राजापुरे आहेत, अर्जुन गुजर आहे. आम्ही चौघे जण या ठिकाणी प्रभागामध्ये झालो. इथल्या नागरिकांनी आमच्या अत्यंत छानपणे आमची म्हणणं आमचं ऐकून घेतलं. त्यांनी त्यांच्या सूचना आम्हाला सांगितल्या, आमचं स्वागत केलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण फिरलात आणि बघितलं तर या गुजर परिवारानं अत्यंत इमानदारीनं काम केलेलं आहे. सगळ्या सुखसुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आज आम्ही या सगळ्या परिवाराला पुन्हा विनंती करतो या मुनीम कॉलनीच्या लोकांना की आम्हाला याच पद्धतीने आमची ताकद वाढवा, आम्हाला महापालिकेत पाठवा. मी असेल, सलीम तांबोळी असतील, विकास राजापुरे असतील, अर्जुन गुजर असेल, हे चारही माणसं अत्यंत सक्षमपणे या परिसरासाठी काम करतील. या मुनीम कॉलनीसाठी, या प्रभाग नंबर 12 साठी आम्ही काम करू. या ठिकाणी अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, अनेक त्यांच्या मागण्या आहेत. आमची इच्छा एवढीच आहे की आज आम्ही तुमच्या समोर आहेत, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी आहोत. आज आम्हाला काय देता येणार, आज आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. पण भविष्यामध्ये आम्ही नाल्या करू, रोड करू, इथे जे काही विकास आहे तो शाश्वत विकास आहे, आम्ही करण्याचा प्रयत्न करू. माता भगिनीची आम्ही सुरक्षा करण्याचा प्रयत्न करू. एखाद्या तरुणाला काही काम गरज पडली असेल त्याच्या पाठीमागे आम्ही राहू. या पद्धतीने आम्ही आमचं काम करूयात. मी सर्वांना आवाहन करतो की याच पद्धतीने तुम्ही आम्हाला प्रेम करा, आमच्या सोबत राहा, असं बोलून थांबतो. धन्यवाद.